नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। जिल्ह्यातील 332 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील 4,500 उमेदवारांचा आज फैसला, 65% मतदान। जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तसेच मृतदेह ठेवण्याचे फ्रीज बंद अवस्थेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, रुग्णांचे होत आहेत हाल। मच्छीमार अडकले समस्यांच्या चक्रव्यूहात। रत्नागिरी जिल्ह्याला जलयुक्त शिवार अभियानासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त। भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्याचा जय जयकार या संकल्पनेतून साकारलेल्या छायाचित्रांचं राभा शिर्के प्रशालेत प्रदर्शनाचे आयोजन। आणि कोट्यावधी रुपये खर्च होऊनही थिबा पॅलेस मात्र उपेक्षितच, पर्यटकांमधून उमटतोय नाराजीचा सूर। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। जिल्ह्यातील 331 ग्रामपंचायती आणि एका पोटनिवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या 3,973 उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी मतदान पेटीत सीलबंद केलं आहे। या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून या 4,500 उमेदवारांचा फैसला होणार आहे। या निवडणुकीसाठी सुमारे 65% मतदान झालंय। गेल्या महिनाभर सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 22 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 4,500 उमेदवारांसाठी 332 ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली। यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर वेळीच रवाना झाले होते। तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेतली होती। सर्वच उमेदवारांमध्ये विजयाची हुरहुर कायम आहे। यावेळी बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या अधिक असली तरीही राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। आघाडी युतीमधील मतभेदांमुळे अनेक राजकीय पक्षांनी स्वतंत्र पॅनल उभं केलं होतं। यामध्ये प्रत्येकाने वैयक्तिक प्रचारावर जास्त जोर दिला होता। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही कुठे मागे राहिलेली नाही। थेट मतदारांच्या गाठीभेटीवरच भर देण्यात आला होता। 332 ग्रामपंचायतींमधून 4,500 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असली तर यामध्ये महिलांचं सर्वाधिक मतदान आहे। प्रत्येक प्रभागात एकाच पॅनलचे 2-2 उमेदवार उभे आहेत। एका मतदाराला 2 किंवा 3 मतदान करावं लागलं आहे। या सर्वांनी केलेल्या मतदानाचा फैसला आज रोजी होणार आहे। सध्या लोकसभा विधानसभाप्रमाणेच गाव पातळीवरील पंचायत निवडणुकीमध्ये रंगतदार चित्र पाहावयास मिळते। काल झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल आहे, त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नव्यानेच बसवण्यात आलेली लिफ्ट आठवडाभर बंद असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। याकडे संबंधित बांधकाम विभागाने लक्ष द्यावं अशी जनतेकडून मागणी केली जात आहे। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात याआधीची लिफ्ट जुनी झाल्याने आणि ती बंद असल्याने नव्या स्वरूपात बसवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं होतं। मात्र बरेच महिने उलटूनही या लिफ्टचं काम पूर्ण झालं नव्हतं। या लिफ्टच्या निर्मितीसाठी तब्बल 35 लाख रुपये खर्ची घालून ही अद्ययावत लिफ्ट जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आली। मात्र एवढा सारा खर्च करूनही नव्यानेच बसवलेली लिफ्ट पुन्हा बंद पडली आहे। 8 दिवसांपूर्वी रुग्णांना जेवण पुरवणारे वेटर या लिफ्टमध्ये अर्धा तास अडकून पडले होते। मात्र येथील जागृत कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची यातून सुटका करण्यात आली होती। ही लिफ्ट अनेक दिवस बंद असल्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रुग्णांना येथील कर्मचाऱ्यांना उचलून न्यावं लागत आहे। भाजलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांना वार्डमध्ये नेताना या कर्मचाऱ्यांची त्रेधा तिरपट उडत आहे। तसेच 5 वर्ष गॅरंटी असणारे मृतदेह ठेवणारे फ्रीजर नव्याने बसवण्यात आलं होतं। मात्र हे फ्रीजर बसवल्यानंतर 3 महिन्यातच बंद पडल्याने या फ्रीजरच्या गॅरंटी संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। त्यातच जुने फ्रीज ही बंद असल्याने रुग्णालयात येणारे मृतदेह कशा प्रकारे ठेवायचे असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे। वास्तविक जिल्हा रुग्णालयातील सर्व प्रशासकीय कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या देखरेखीखाली करीत असतं। या सर्व बाबींची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना हा विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल सर्वसामान्यांतून केला जात आहे। मात्र या सर्व समस्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचंच बोललं जात आहे। तर आता वळूया पुढच्या बातमीकडे। बदलत्या हवामानाचा तसेच अधूनमधून पडणारा अवेळी पाऊस याचा जबर फटका मच्छीमारांना बसला आहे। त्याचप्रमाणे समुद्र किनाऱ्यालगत छोट्या मोठ्या बोटींमधून होणाऱ्या मासेमारीचा परिणामही किनाऱ्यालगतच्या मच्छीमारीवर झाला आहे। त्यामुळे मच्छीमारी ठप्प झाली आहे।
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून किनाऱ्यालगत मोठमोठ्या प्रमाणात कोळंबीसह अनेक उत्तम दर्जाचे मासे मिळत असल्याने अनेक लहान मोठ्या होड्या नेहमीच किनाऱ्यालगत दिवसा आणि रात्र मच्छीमारी करतात. लहान होड्यांमार्फत मच्छीमारी करताना मोठ्या होड्यांना मासेच मिळत नाहीत, त्यामुळे याचा दिवसाचा डिझेलचा आणि मेहनतीचा खर्च फुकट जात आहे. लहान होडीवाले अनेक वेळा हल्ले मारून मासे पकडण्यासाठी जात असतात, त्यांनाही रिकाम्या हाती परतावं लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो मच्छीमारी नौकांना डिझेल परतावा न मिळाल्याने तेही मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. अजूनही शासनाकडून 20 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येणे शिल्लक असल्याने मोठ्या मच्छीमारी नौका संकटात आल्या असून त्यातील काही खलाशी नाईलाजास्तव छोट्या होड्या घेऊन मच्छीमारीसाठी जातात. मात्र तेथेही मच्छीमारी होत नसल्याने संकटात अधिकच भर पडत आहे. आई खाऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशीच अवस्था युतीच्या शासनाने या मच्छीमारांची करून ठेवली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं महाराजा बॅग हाऊस आपल्या आवडीनुसार विविध रंगातील बॅगा, टिकायला मजबूत आणि वजनाला हलक्या असलेल्या बॅगा उपलब्ध. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध. तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध. विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्ज, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक ती डिझाईन्स असल्यामुळे दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय झालेत नक्षत्रचे दागिने. काय मग, कधी भेट देताय नक्षत्रला? अहो, नक्षत्रचे ब्रँड शॉप तुमच्याही शहरात आहेच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG. सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ. GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे संचालित पन्हाळा पब्लिक स्कूल, नयनरम्य, निसर्गरम्य, ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं पन्हाळा पब्लिक स्कूल. 1ली ते 10वी स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमाची निवासी आणि अनिवासी शाळा. अत्याधुनिक एड्युकॉम तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारी आणि एरो मॉडेलिंगचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा. कला, क्रीडा, विज्ञान आणि शिक्षण असे चतुसूत्रात्मक विकास साधणारी नामवंत शाळा. खेळांची प्रशस्त मैदानं, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, 24 तास वैद्यकीय सेवा, स्वतंत्र आणि सर्व सोयीनियुक्त वसतिगृह, समतोल आणि सकस आहार. इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू, म्हणजेच पन्हाळा पब्लिक स्कूल. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवार पेठ, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. खास कोकणवासियांसाठी 1 दिवसीय प्रवेश मार्गदर्शन शिबिर, शनिवार दिनांक 25 एप्रिल 2015. स्थळ
छाया गेस्ट हाऊस, जानकी निवास, पर्याची आळी, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्रात पाणी टंचाई दूर करणे आणि टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखी महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना राबवण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई यांच्याकडून न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याला 1 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य धनादेश अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान शासन राबवत आहे. या अभियानातून महाराष्ट्रातील 5,000 गावे टंचाई मुक्त होणार आहेत. याकरिता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास मुंबई यांनी महाराष्ट्र जिल्ह्यातील 34 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयांप्रमाणे 34 कोटी रुपये अर्थसहाय्य केलं आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी येथील छोटेखानी कार्यक्रमात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी 1 कोटी रुपयाचा धनादेश अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी DG देसाई, न्यासाचे विश्वस्त सर्वश्री प्रवीण नाईक, हरीश सनप, सहाय्यक पर्यवेक्षक मंगेश कुंटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमय तसेच पत्रकार उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी अर्थसहाय्य केल्याने श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई यांचं पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. जिल्ह्यात 200 कामांना सुरुवात झाली असून या कामांवर शासनाचे तसेच न्यासाचं नियंत्रण असणार आहे असंही पुढे त्यांनी सांगितलं. यावेळी निगुडकर यांनी पाणी टंचाई निर्माण होणारी आणि पाणलोट गावांना प्राधान्य देऊन जिल्ह्यात 47 गावांमध्ये जलशिवार अभियान राबवण्यात येणार असल्याचंही बोलताना सांगितलं. तर दैनिक तरुण भारत, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील राभा शिर्के प्रशालेतील रंजन मंदिरामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जय जयकार या संकल्पनेतून 400 भारतीय क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचं माहितीसहित प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. स्वतंत्र भारताला ज्या महान ज्ञात अज्ञात क्रांतिकारांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळालं त्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारांची माहिती देशातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने दैनिक तरुण भारत, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या शूर क्रांतिकारांच्या छायाचित्रांचं त्यांच्या माहितीचं प्रदर्शन राभा शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, ॲडव्होकेट विलास पाटणे, माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, तरुण भारत आवृत्ती प्रमुख राजा खानोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांनी असीम योगदान दिले, आपलं बलिदान दिलं आहे, या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचं एक प्रदर्शन आमचे तरुण भारतचे समूह प्रमुख किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे. हे प्रदर्शन आज आपण इथे आजपासून भरवलेलं आहे. नागपूरमधले सहस्त्रबुद्ध नावाच्या एका व्यक्तीने 40 वर्ष संशोधन करून हे सगळे फोटोग्राफ्स आणि त्यांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेली आहे. तर हे प्रदर्शन मुलांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळावी, आपल्या स्वातंत्र्याबद्दलची माहिती मिळावी, या क्रांतिकारकांची माहिती मिळावी या उद्देशाने हे आयोजित केलेलं आहे. 24 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते सहजासहजी मिळालेलं नाही. ते मिळवण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. अशा या थोर क्रांतिकारांचं स्मरण करावं आणि त्यांच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. वास्तविक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक क्रांतिकारी वीरांचा समावेश आहे. देशभरातील तब्बल 410 क्रांतिकारांची माहिती नागपूरमधील जयंत सहस्त्रबुद्धे यांनी गेली 40 वर्षे देशभ्रमण करून सचित्र संकलित केली आहे. या क्रांतिकारी वीरांची माहिती मुलांना, देशबांधवांना व्हावी आणि त्यांच्याप्रती प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता निर्माण व्हावी हा एकच उद्देश सहस्त्रबुद्धे यांचा आहे. या प्रदर्शनात लोकमान्य टिळकांपासून अझममुल्ला खान यांच्यासारख्या क्रांतिकारांची छायाचित्र त्यांच्या माहितीसहित प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय हे याच क्रांतिकारांच्या बलिदानामुळेच होय. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर कोट्यावधी रुपये खर्च करूनही थिबा पॅलेस उपेक्षितच. रत्नागिरी शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मे महिन्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र पुरातत्व विभागाने संरक्षित केलेला थिबा पॅलेस मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. थिबा पॅलेसचे छप्पर नवीन करण्यात येत आहे. मात्र यावर बसवण्यात आलेले पत्रे कमी गेजचे असून सागवानी लाकडाऐवजी साधे लाकूड वापरण्यात येत आहे. त्यामुळे आता याकडे जनतेलाच लक्ष द्यावं लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला देश तसेच परदेशातील पर्यटन पाहिलेले अधिकारी लोकप्रतिनिधी लाभले आहेत. मात्र रत्नागिरी थिबा पॅलेसमुळे रत्नागिरीचं नाव अनेक देशाच्या नकाशावर गेले. तो थिबा पॅलेस राजाच्या मृत्यूनंतर पुन्हा पारतंत्र्यातच चालला आहे. कोट्यावधी रुपये खर्च केलेले आणि अन्य देशातूनही या थिबा पॅलेससाठी कोट्यावधी रुपये प्राप्त झाले. मात्र हे सर्व पैसे मुरतात कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. थिबा पॅलेसच्या क्षेत्रातील रस्ते उखडून गेले असून काही वर्षापूर्वी उभारलेलं नंदनवन मृतावस्थेत आहे. त्या ठिकाणी सुके गवत आहे. इमारतीची दुरावस्था याहून वेगळी नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून थिबा राजवाडा पाहण्यासाठी आवर्जून पर्यटक येथे येतात. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. लांबूनच हा राजवाडा पाहून पर्यटक परतत आहेत. येथे संग्रहालय आहे मात्र त्याचीही दयनीय अवस्था आहे. येणाऱ्या पर्यटकांना ना पिण्याच्या पाण्याची सोय ना शौचालयाची सोय. अशा या थिबा पॅलेसचे पर्यटन स्थळात रूपांतर होण्याची खरी गरज आहे. या ठिकाणी अन्य जिल्ह्यातून आलेल्या लहान मुलांनी बेस्ट टीव्हीशी बोलताना हे वास्तव समोर आणलं. इथं गार्डन पाहिजे, स्टॉल पाहिजेत, म्हणजे पर्सन अट्रॅक्टिव्ह झाले पाहिजेत ना हे बघण्यासाठी. असं काहीतरी पाहिजे की जेणेकरून की पर्यटकांना पण सोयी मिळतील. कारण खूप लांबून येतात ना, मग त्यांना इथं जरा व्यवस्था पाहिजे, अशी त्या पद्धतीची व्यवस्था पाहिजे. हे पर्यटन क्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि इथे बघण्यासाठी खूप लोकंसुद्धा येतात. पण तसे इथे तशा खूप प्रकार म्हणजे अशा सोयीसुविधा नाही आहेत. म्हणजे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, बसण्यासाठी व्यवस्था नाही आहे, रस्ते चांगले नाही इथले जर ते सगळ्या सुविधा सरकारने चांगल्या केल्या ना तर अजून जास्त याला हे प्रसिद्धी मिळेल आणि लोक अजून जास्त येतील हे बघण्यासाठी. पुरातन वास्तू आहे आणि ती पण चांगली आहे. पण ह्या राजवाड्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे ना, त्यामुळे इथे जास्त कोणी बाहेरूनच बघून त्याला यायचा कोणाची इच्छा होत नाही. निसर्गाचं वरदान मिळालेल्या रत्नागिरीतील थिबा पॅलेस आजही आपलं नाव राखून आहे. मात्र याला आकर्षक बनवण्यासाठी खरी गरज आहे ती इच्छाशक्तीची. आणि तरच थिबा पॅलेस हे देश विदेशातील पर्यटकांचं खऱ्या अर्थाने आकर्षणाचा केंद्रबिंदू बनू शकेल. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील 332 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील 4,500 उमेदवारांचा आज फैसला. 65% मतदान. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तसेच मृतदेह ठेवण्याचे फ्रीज बंद अवस्थेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. रुग्णांचे होत आहेत हाल. मच्छीमार अडकले समस्यांच्या चक्रव्यूहात. रत्नागिरी जिल्ह्याला जलयुक्त शिवार अभियानासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त. भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्याचा जय जयकार या संकल्पनेतून साकारलेल्या छायाचित्रांचं राभा शिर्के प्रशालेत प्रदर्शनाचे आयोजन. आणि कोट्यावधी रुपये खर्च होऊनही थिबा पॅलेस मात्र उपेक्षितच. पर्यटकांमधून उमटतोय नाराजीचा सूर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.
रास्ता.